इचलकरंजी शहराला गेले 20 वर्ष झालं वेगळ्या नदीतून पाणी देतो म्हणून अनेक वर्ष अनेक निवडणुका माजी आमदार, विद्यमान आमदार आणि खासदारांनी त्या ठिकाणी लढवल्या। आज आपण या इचलकरंजी शहरामध्ये 4 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये 8 दिवसानं पाणी येतंय अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आदरणीय माजी आमदार सुरेशराव हळवणकर साहेबांनी वारण्याची योजना मंजूर करून त्या ठिकाणी आणली। ती योजना चालू होणार आणि हे श्रेय हळवणकरला जाणार म्हणून त्या ठिकाणी त्याला खो घालायचं जर कुणी काम केलं असेल तर माजी आमदार आव्हाड यांनी त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या सहकार्याने त्या ठिकाणी केले। नेते आदरणीय कैलासवासी अजितजी पवार साहेब, तसेच आदरणीय जयंत पाटील साहेब आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या इचलकरंजी शहराला सुळकूटची योजना मंजुरी आमच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी मंजूर झाली। जाणार हे सगळं आम्हाला जाणार म्हटल्यानंतर सुद्धा या शहराची पाणी योजना होऊ नये म्हणून सुळकूट परिसरातल्या नदीवरच्या लोकांना उठवून बसून त्या ठिकाणी हे जर कुणी पाप केलं असेल ते आव्हाडांनी केलं हे त्या ठिकाणी जाहीर सर्वसामान्यांना माहिती आहे। ही विधानसभा निवडणूक लढवली, आपण सगळे साक्षीदार आहात की या ठिकाणी सुळकूट योजना चालू करण्यासंदर्भात एकही पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं नाही। अनेक आंदोलन करतात। महानगरपालिकेची निवडणूक लागली, बोर मारतो म्हणून बोर मारला पण नदीचं पाणी नाही। आज 1 वर्ष झालं त्या ठिकाणी पाणी नाही म्हणून विरोधी पक्ष नेते उदयसिंग पाटील यांनी 1.5 महिना झाला त्या ठिकाणी पत्र देऊन, परंतु अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।